महाराज की भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा, नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक 27 शिवसेना, राष्ट्रवादी, आनंदराज आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पक्ष या युतीचे उमेदवार माननीय आशा प्रशांत खरातजी, ज्यांची निशाणी आहे घड्याळ, किरण वसंतराव राजवाडेजी, ज्यांची निशाणी आहे घड्याळ, किरणताई गामणेजी, ज्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, नितीनजी दातीर, ज्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. मला वाटतं की यापूर्वीच आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभाग क्रमांक 27 तर शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे आणि म्हणून घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हावरचं बटन दाबून प्रभागातील चारही उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी विजयी करा ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आज आपल्या या प्रभागामध्ये आलेलो आहोत. यापूर्वीही आपण शिवसेनेला आशीर्वाद दिलेले आहेत आणि तत्कालीन नगरसेवक महोदयांनी त्यांच्या परीने अथक कष्ट करून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की आत्ताचं प्रचार कार्यालय पुढच्या 5 वर्षाच्यासाठी तुम्ही जनतेच्या सुखदुःखाचे, विकास कामांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी उभं केलेलं आहे. काही प्रचार कार्यालय कदाचित 14 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत राहतील आणि 15 तारखेला त्यांची दुकानं बंद होतील, परंतु जनतेच्या सेवेसाठी 5 वर्ष हे कार्यालय तुम्ही निर्माण करण्याचा जो काही संकल्प केला त्याबद्दल तुमचं मी आभार व्यक्त करतो. आज प्रभाग क्रमांक 27 मध्ये बोलत असताना निश्चितपणे काही अडीअडचणी, समस्या आहेत. मग ज्याच्यामध्ये दत्तनगर असेल, मारुती संकुल परिसरातला किंबहुना इतरही भागामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे प्रश्न आहेत आणि म्हणून रस्त्यांच्या प्रश्नाच्या सोबत शाळेच्या इमारतीचा प्रश्न आहे. भिवंडीच्या धर्तीवर सर्व शेतकऱ्यांचे शेड नेहमीच झाले पाहिजे, हा एक प्रमुख विषय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अंबड MIDCच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. जे काही घरकुल बांधण्यात आले त्यांचे मेंटेनन्स काम मंजूर करून त्या इमारती दुरुस्त झाल्या पाहिजेत. शासकीय हॉस्पिटल दत्तनगरमध्ये मोठं झालं पाहिजे. मला वाटतं की मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, कदाचित काही महिन्याच्या आत माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबतच माननीय उद्योगमंत्री महोदय यांची बैठक लावून या प्रभागाचे प्रश्न सोडवणं याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो, आम्ही सर्व पदाधिकारी स्वीकारतो.
सर्व मान्यवर, आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, करंजकर आप्पा, आपले सर्वांचे लाडके माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे दराडे साहेब आणि आमचे महानगर प्रमुख बंटे भाऊ तिदमे, पुंजाराम गामणे आणि आमचे मार्गदर्शक साहेबराव आप्पा आणि आमचे चारही उमेदवार आशा प्रशांत खरात, किरण भाऊ राजवाडे, किरणताई दराडे आणि नितीन भाऊ दातीर. मला मान्यवरांना सांगायचं आहे की आपला जो पॅनल झालेला आहे अतिशय स्ट्रॉंग आहे. त्यामुळे समोरील उमेदवारांना अजून आपला जो प्रचार जोरात चालू आहे अजून त्यांचं ते दिसायला तयार नाहीत आणि त्यांना असं वाटतंय की BJPचे तिकीट घेतलं म्हणजे ते निवडून आले, त्या भ्रमात आहेत. त्या आपण ग्राउंड लेवलला सर्व काम करणारे लोक आहोत. आणि मला एवढंच सांगायचं की हा जो दत्तनगर परिसर आहे हा भाजी मार्केटचा सर्वात मोठा प्रश्न आहे. रस्त्यावरच भाजी मार्केट आहे, त्यांना पर्यायी जागा दिलेली नाही आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी जर जागा मिळाली यासाठी आम्ही काम करणार आहोत. आमचा घरकुल जे आहे निकृष्ट बांधकाम आहे आणि पावसाळ्यात नाही उन्हाळ्यात देखील ते घरं घालतात. आजूबाजूला पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि 15 वर्षापासून एकही मेंटेनन्सचं काम झालेलं नाही. पूर्ण ड्रेनेज लाईन चॉकअप झालेली आहे, बाथरूममधून पाणी वरती येत आहे आणि लोकांच्या जीवाचा खेळ मांडलेला आहे. असा परिसर हा पूर्ण कामगार वस्तीत असलेला आहे. त्यामुळे जर आपण पूर्ण लोकांनी मेहनत घेतली, आपलं हे पूर्ण पॅनल निवडून दिलं, 2 घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा युती असलेले हे पॅनल, 2 घड्याळ आणि 2 शिवसेना धनुष्यबाण, आपण जर प्रचंड मताने निवडून दिलं आणि पूर्ण मान्यवरांनी आपल्याला आशीर्वाद दिले, तुमचं जर सहकार्य लाभलं तर मला वाटत नाही आपल्याला कुठल्याही अडचण येतील. आणि बऱ्याच वेळा काय होतं, सत्तेचा गैरवापर BJP सरकार करतं आणि जेही आमचे काम करणारे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांमार्फत नोटिसा देऊन त्रास देऊन त्यांना दाबण्याचं काम, त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलं जाते. तर यांनाही आपण आम्हाला पाठबळ द्यावं, आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्या कार्यकर्त्याला बळ द्यावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि 2 घड्याळ आणि 2 धनुष्यबाण यांना प्रचंड मताने विजयी होईल हा पूर्ण पॅनल, असा शब्द मी पूर्ण आपल्या प्रभागाच्या वतीने देतो. धन्यवाद. मी आशा प्रशांत खरात, प्रभाग क्रमांक 27 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जातीतर्फे अधिकृत उमेदवारी करत आहे. पक्षाने जो आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला राष्ट्रवादीचं तिकीट दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि त्यांच्या कोणत्याही शब्दाला आम्ही असं कडे लागेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. आम्ही आज फिरत आहोत ना, जे लोकांचे प्रोत्साहन पाहून आमच्यामध्ये पण आणखीन एक पावर निर्माण झाले आहे की आम्ही पण जे लोकांच्या समस्या आहेत का त्या पूर्णपणे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम नक्कीच करू. नमस्कार, मी नितीन पंडित दातीर, शिवसेना पक्षातून अधिकृत उमेदवारी करत आहे. द गटातून आणि राष्ट्रवादीमधून आमच्या ताई आशा प्रशांत खरात, किरण भाऊ राजवाडे, किरणताई गामणे या असे आमचं चौघांचा पॅनल झालेला आहे. या पॅनलला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या सर्व माय जनतेने विश्वास ठेवून आम्हाला मतदान करावे आणि आम्ही अशीच कामे करत राहू, प्रभागाचा विकास करू हीच ग्वाही देतो. सर्व विनंती आहे सर्वांना घड्याळ आणि धनुष्यबाणावर मतदान करून भरभूत मताने विजय करावा हीच विनंती राहील. सर्वांना नमस्कार, मी किरण वसंतराव राजवाडे. आमचं पूर्ण पॅनल हे सर्व साधारण कुटुंबातलं आहे आणि सर्व उमेदवार जे आहेत ते स्थानिक आहे. सर्व चारी उमेदवार हे प्रभागात गेल्या 15-20 वर्षापासून समाजकार्य करत आहे. त्याच्यात आमच्यासोबत आमच्या ताई किरणताई दराडे ह्या स्टँडिंग नगरसेविका आहे. पण आम्ही तिघं पण कोणत्याही पदावर नसताना सुद्धा आमचे समाजकार्य गेल्या 15-20 वर्षापासून चालू आहे आणि आम्हाला नगरसेवक जर पद मिळालं तर आमच्या समाजकार्याची 3 ते 4 पटीने आम्ही त्याची वाढती करू शकतो, काम करू शकतो एवढंच सांगतो. आणि प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की तुम्ही स्थानिक लोकांना पहिले प्राधान्य द्या, त्यामुळे प्रभागाचा लवकर विकास होईल. दत्तनगर या एरियात बऱ्यापैकी विकासाची गरज आहे. पहिले जे नगरसेवक होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आहे. ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम असतील, स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम असतील, ते राहिलेले आहेत. धन्यवाद.